हा तेच बघायचं किती असेल रे इथं आता टेम्परेचर लो झालेलं. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. मी आहे अहिलानगरमध्ये किरणच्या लग्नासाठी. तर मी आत्ताच किरणकडनं इकडचं टेम्परेचर किती लो झालं आहे त्याची खबर बात घेतली आहे. इतका टेम्परेचर पडला आहे की काल रात्री सुद्धा आम्हाला झोप लागली नाही आहे, एवढा अंगावर बिछाना सुद्धा. एक मिनटं तुम्हाला मी इकडचं टेम्परेचर आणि इकडचं क्लायमेट दाखवते. हे बघा, सर्वीकडे धुकेच धुके पसरलेले आहेत. एवढी थंडी वाजते तरी सुद्धा मी झिपरची चैन नाही लावलेली आहे. झिपरची चैनच माझी मोडलेली आहे. हात पाय सुद्धा थंड पडलेले आहेत. जाम बेकार. इतकी थंडी आहे तर एवढी थंडी आहे. आता सकाळचे मला वाटतं 7 वाजले असते तरी पण एवढी थंडी येते. क्लायमेट तर बघून घेतलेलं आहे. आता आपल्याला तयारी करायला लागणार आहे कारण सगळ्यांचे नंबर लागले आहेत वॉशरूमला जायला. तर पटापट तयार होऊन घेऊया. जाऊ दे पटकन जा, मला पण तेच आहे. मी रेडी झाली आहे आणि हा बघा माझा साडीवर चालू. फायनल नाही आहे, मी मेकअप नाही केला आहे. आम्हाला फक्त नवरदेवाला हॉलवर सोडायचं आहे. ते मी नॉर्मल आपल्याला टिकली आणि साडी वगैरे दिसलंय. माझी खूप फेवरेट साडी आहे. ऑफकोर्स तुम्हाला सजलेली गाडी बघून तर समजत असेल की ही किरणची गाडी आहे. ह्याच्यामध्ये मी आणि माझ्या 2 वहिन्या आणि नवरदेव आणि त्याची कलवरी मी पण आहे. पण तरी आम्ही एक छोटीशी कलवरी त्याच्या बाजूला ठेवली आहे आणि आम्ही एवढे सगळं त्याला हॉलवर सोडणार आहे. तिथे त्याची बारात पण निघणार आहे. तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप धमाल येईल, खूप मजा येईल. तर झालं असं आजच्या या ब्लॉगमध्ये, नवरदेवासोबत कोण जाणार म्हणून आम्ही सगळ्याच तरुण आणि आम्ही बहिणी आणि वहिन्या सगळ्या रेडी झालो आहोत. पण इनोव्हामध्ये बसणार कसं, सगळ्यांची घालमेल चालली आहे. खास करून माझ्या मामांच्या मुलींची तर खूप घालमेल चालली आहे आणि त्या आता मागच्या सीटवर जायलाच मागेना झाल्या. सगळ्यांनी जावा असं चाललं होतं. नेमकं श्रीसुद्धा जागेवर नव्हता कारण तो सचिनसोबत झोपायला दुसरीकडे गेला होता आणि त्याला अजून तयार व्हायचं आहे. माझी गाडी लांब असल्यामुळे मलाही निघता येत नव्हतं आणि मी कलवरी म्हणून तरी मला या गाडीतून जायचं होतं असं मला माझ्या मावस भावाने, माझ्या मोठ्या भावाने मला सांगितलं होतं. पण ते काही शक्य दिसत नव्हतं. पण तरी पण मला आजीने बसायला सांगितलं आणि मी आता बसूनच घेते. नवरदेव निघाला लग्न लावायला आणि मागे वळून बघते तर काय आजी, आजोबा, आई, पप्पा, लहान मुलं सगळीच किरणच्या गाडीवर अक्षता टाकायला लागली. जशी गाडी पुढे जाऊ लागली तर तसे गावातलेही माणसं सगळे त्याच्या अंगावरती अक्षता टाकायला लागल्या होत्या. भला मोठा डीजे पुढे नाचत होता आणि त्याचा आवाज धुमधडाक्यात वाजत होता. जणू काय आम्हाला वाटत होतं की आम्ही गाडीच्या बाहेर उठून नाचावं, म्हणून ही मजा आम्ही गाडीतच घेतली. किरणचं आज लग्न म्हणून आम्ही त्याला सगळे घेऊन गेलो होतो एका मंदिरात पाया पडायला. शुभ कार्य करताना नेहमी देवाच्या पाया पडावं असं आपल्या थोरा मोठ्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं. किरणला सगळ्यांनी खांद्यावर बसून नेलं आणि तिथे पाया पडा नेलं. तुम्ही बघत असाल की प्रत्येक व्हिडिओमध्ये किरणला नेहमी खांद्यावर का उचलून घेतलं जातं, पण आपल्याकडे ही प्रथा आहे की नवरदेवाला खाली पाय ठेवून नसतं ते. लग्नाच्या मांडवापर्यंत सुद्धा त्याला उचलून नेलं जातं आणि हा मान फक्त मामाचा असतो किंवा त्यांच्या चुलत्यांचा असतो. खूप मजा असते अशा काही गोष्टींमध्ये जे बघता क्षणी डोळ्यात पाणी येतं. हे गावातलं खूप भव्य मंदिर होतं जिथे हनुमानाची मूर्ती होती, राम सीतेची मूर्ती होती, रुक्मिणी आणि विठ्ठलाची सुद्धा मूर्ती होती आणि संत तुकारामाची सुद्धा मूर्ती होती. अजूनही तिथं मूर्त्या होत्या पण आम्हाला इतका वेळ नाही भेटला. पण आम्ही सगळ्यांनी खूप मनाने आणि ध्यानाने ह्याने एकजुटीने पाया पडून आम्ही किरणच्या लग्नाला निघालो.
गाडी थेट आता जाणार होती हॉलवरती. हॉल गावापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर होतं. आम्ही बरोबर गाडी नेली होती. बरेच आपले घरातले पाहुणे हळूहळू येणार होतं. लग्न होतं 12:30चं, पण त्याच्या आधी आम्हाला किरणची मिरवणूक काढायची होती. हीच वरात सुद्धा होती, कारण आम्ही सगळे एकत्र येऊन खूप नाचणार होतो. भरभर करत आम्ही कधी पोचलो हॉलजवळ आम्हाला कळलंच नाही. अहिल्यानगरच्या मेन हायवेतूनच हे 900-950 मीटरवरच हे लग्नाचा हॉल होता आणि लॉन्स असल्यामुळे भरघोस माणसं आणि खूप मजा येणार होती. एक 900-950 मीटरवरती आम्ही नाचायला सुरुवात करणार होतो, पण भरपूर ऊन असल्यामुळे आणि जास्त कोणी नसल्यामुळे फक्त किरणचे मित्र आणि गावातले काही त्यांचे मित्रमंडळ आणि शाळेतले असेच मित्र घेऊन ते डीजे पुढे नाचायला लागले. आम्ही थोड्या वेळ वाट बघून तयारी केली की आता पण नाचायला उतरायचं आहे, की किती वेळ गाडीत बसणार, कारण हा आदर्श नसतो की आपण खूप धमाल करणार असतो. मी आणि वर्षा होते, मावशी आणि मावशीचे पोरं वगैरे आणि सगळ्या मुलं सुद्धा आम्ही सगळे उतरलो आणि नाचायला सुरुवात केली. वरातीमध्ये नाचता नाचता आम्ही हॉलजवळ आलो आणि सगळे पाहुणे आमचे आले नाचायला. मीही सगळ्यांना खेचून घेतलं. त्यात माझी आजी होती, मावशी होती, पप्पा होते, मावशासुद्धा होत्या. मी सगळ्यांना घेऊन नाचायला लागले. घरातलं हे शेवटचं लग्न आणि कोणी नाचणार नाही म्हणजे काय होणार. त्यात मावशीचं लास्ट मुलाचं लग्न, मग तिने नाचावंच नाही का. त्याच्यामुळे मी सगळ्यांना घेऊन नाचायला लागलो. खास माझा भाऊ म्हणजे मावस भाऊ सागर, त्यालाही आम्ही घेऊन मस्त ट्युनिंगमध्ये धमाल मस्ती करत होतो. हे आजही व्हिडिओ बघण्यात आठवणीत राहणार आहे आणि मी खूप हसणार आहे. पण या आठवणी अशाच मला या यूट्यूबमध्ये आणि माझ्या ब्लॉगमध्ये ॲड करायला आवडेल आणि तुम्ही नक्की बघत राहायचं आहे ही माझ्या आठवणी. विनाशाय भवे निपाणसंतिके भन्ते अनोकत्वा तद्वृत्तमंगलम समन्ताच कवालेषु अत्रा कशी देवता वरातही संपत आली होती आणि मला तयारी करायची होती, कारण मी एकमेकांच्या समोर तयार होऊन आले नव्हते. फक्त साडी आणि पावडर आणि फक्त केस विंचरून आले होते. त्यासाठी पुन्हा मला जाऊन तयारी करायची होती, कारण किरणच्या लग्नात सुद्धा उपासिका दिव्या यांच्या मंगल परिणय सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो. किरणलाही तयार करून पाठवून दिलं आणि मी तयारी करायला गेले आतमध्ये. तोपर्यंत किरणचं अर्ध लग्न लागून नाही झालं. जे काही लग्न माझ्या हातात भेटलं हे मी व्हिडिओ ब्लॉगवर टाकले आहेत आणि त्याच्यामुळे मलाही बघायला भेटलं.
सगळे जेथे आपले लग्न लावून सगळे जेवायला गेले. मी जेवायचे बाकी होते. मी किरण सोबत जेवणार होते. तोपर्यंत आम्ही दोघांनी कपल शूट करून घेतला आणि मग नवरा नवरी सुद्धा आले. ते जेवायला बसले. दोघे एकमेकांना घास भरवतात आणि इथे वेगळाच कार्यक्रम सुरू झाला होता. वरमाईंचा डोक्यामध्ये पापड फोडणं. तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का? आमच्याकडे ही पद्धत आहे, जी मला औरंगाबादपासून कळाली माझ्या वहिनीच्या लग्नामध्ये. सो इथे सुद्धा पापड तोडण्याचा पराक्रम सुरू झालेला आहे. तो मी चुकून शॉर्टमध्ये घेतला आणि त्याच्याच बाजूला मी जेवत पण होते. अगदी भूक मरून गेली होती, पण तरी 2 घास पोटात जावे म्हणून बसले होते. त्यात मी माझ्या नवराबाला सुद्धा बोलवलं होतं, ही जोडीने बसू तर थोडं 2 घास जास्त जाते. लग्न आवरलं, जेवणही झालं. वरमायांनी पापड तुरे सुद्धा फोडलेत. आत्ता आले आहे नवरीला सासरे जायची तयारी. मावशींनी वगैरे सगळ्यांनी पॅकिंग करून घेतली आहे. सगळा आहेराचा आहेर सुद्धा गाडीमध्ये पोचलेला आहे. आपण आहेराचा व्हिडिओज घेतला नाहीये, पण भरपूर किरणला भांडी आली आहे. इकडे मुलीला तिचे आई वडील संसार करण्यासाठी मोठा संसार देतात. तो संसार नक्कीच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल. पण सध्या तरी आम्हाला नवरीवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, कारण सगळ्यांची गपचप सुरू झालेली आहे की नवरी रडत का नाहीये. पण नवरी फायनली रडली. सगळीकडे आनंद झाला. बाई याने चिपकू आहे उद्या. हे बघ मी व्हिडिओ काढते. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. नाव घ्या. आधी काय देणार मला घरात यायचं असेल तर? हा? दोघांनी विचार करा काय द्यायचंय मला. एकाचा विचार तर संसारात, दोघांचा विचार काय देणार मला? अजून मोठ्याने बोल. अजून मोठ्याने बोल. हा, ऐक ना. मग आता चला मस्त मस्त नावं घ्या. आता हे नाव पटकन काढलं जातं. यमुनेच्या तीरावर ताजमहालाची पडले सावली. किरण भाऊजी नाव घ्या. तू मोठ्याने घे एकदम. हा, बारीक काय मध्ये बघून तुला मग असे म्हणले ना पाठ करून ठेव. पहिलं घ्यायला लावायला पाहिजे. या आणि मोठ्याने बोलायचं बरं का, सगळ्यांना ऐकायला द्यायचं. नाही ना अरे सर्दी झाली. कटू आठवणींना सोड आता मागे. दिवससोबत जुळले माझ्या आयुष्याचे ऐकायला आलं कोणाला? मोठ्यानी बोल एकदम. नाही बोलला तो अजून एकदा. कटू आठवणींना सोड आता मागे. सोबत दिव्यासोबत जुळले माझ्या आयुष्याचे धागे. हा चला या. उजव्या पाय. हा हळूच हे कर. पुढे लोट त्याला. पुढे हे कर ना. पुढे सांड त्याला. सांड पाय ठेव पुढं.
चला वेलकम. पुढं पाय ठेवून आत ये. पुन्हा याच्यात दोन्ही पाय ठेवून पुढे बस. याच्यात दोन. माहिती ते कर मोबाईल वरती पकडते. वर दोन्ही पाय ठेवून. चेअरवर चेअरवर हे काढू का? मग नाव नाही घ्यायचं मग म्हणतात दादा म्हणायचं भाऊ म्हण सोडू नको आवडता लेंगा फाटायचा बरं का. लवकर लवकर घ्या ना. बसून दे त्यांना का इकडं. पाया पडा. दिव्याचा आणि किरणचा गृहप्रवेश झालेला आहे. छानपैकी उखाणं घेऊन आम्ही त्या दोघांना आतमध्ये घेतलं आहे आणि देवाचं आणि काकांच्या पाया पडून आम्ही आता सुंदर मजेशीर गेम घेणार आहोत. ते हे गेम अंगठी शोधणं आहे आणि काही छान तांदळावरती नावं काढायचं आहे. तर आजी आमचे हे गेम घेणार आहे आणि आम्ही सगळे एन्जॉय करणार आहोत. आईला पहिला अंगठा करून शोधून दाखवणार. टाकल्यावर बांधतात. काय टाकलं नाही या सोबत चापा. सापडली पोरीला सापडली मग पोराला सापडली. सापडणार नाही. तू का हात घालती पण? सोन्याची अंगठी त्याला भेटेल ना त्याचं ऐकायचं. सापाची अंगठी. चला 1 2 3 परत टाका. बस का. काय सुपारी पेटली बरं ती. आजी अगं तू काय सुपारी टाकून केलं रात्रभर बसवलं आजी. तांदूळ आणायचे. खिचडी खिचडी गुलाबाची सुपारी गप्पे काय करू दुसऱ्या ताट बरं मग ती रस करायची
तांदूळ निवडायचे आता. तांदूळ आहे निवडायचे. बघितलं आजू कुठे आजू टाय टाय होते सारखी. बघू दे ना आजू आजू कुठे आजू आजू हे इकडे ये श्री, इकडे ये. अरे दोन तर सापडली आतमध्ये सांगितलं. बरं आहे बाई, बाय भावाचा अंगठा घेऊन चालली तू. फायनली आज किरणचं लग्नही झालं, किरणचं आणि देव्याचा गृहप्रवेशही झाला. मस्त गंमतीने गेम पण घेतलेले आहेत. आता उद्या आहे हळद, तोही नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.